बीडमधलं संतोष देशमुख हत्या प्रकरण दिल्ली दरबारीही गाजतंय। धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या असा विरोधकांचा दबाव वाढत असतानाच अजित पवारांनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली आहे। या भेटीत काय चर्चा झाली आणि धनंजय मुंडेंबद्दल काय ठरलंय पाहूयात। मी कॉन्स्टिट्यूशनली संविधानात्मक पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय आणि 302 मध्ये वाल्मिक कराडला आरोपी करावा ही स्पष्ट मागणी आमची पहिल्या दिवसापासून। धनंजय मुंडेंना सुद्धा त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे। पूर्वी सुद्धा अंतुले जे असतील, आर आबा असतील, अशोकराव चव्हाण असतील, मनोज जोशी साहेब असतील, या सगळ्यांनी सुद्धा लोकांचा आक्रोश पाहून राजीनामा दिला होता। जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले, नैतिकता बघून काँग्रेस पक्षाने आणि अशोक चव्हाणांनी तेव्हा राजीनामा दिला होता। त्यामुळे आता सरकारला ठरवायचंय की त्यांनी काय करावं। धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ही मागणी विरोधकांनी लावून धरली आहे। संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचा दबाव वाढतोय। त्यामुळेच धनंजय मुंडेंचं काय होणार या प्रश्नासह अजित पवार दिल्लीमध्ये अमित शहांच्या बैठकीला पोहोचले। संतोष देशमुख हत्येप्रकरणी दिल्लीत अमित शहांसोबत झालेली ही तिसरी भेट। 11 डिसेंबर 2024 ला पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अमित शहांची भेट घेतली। 6 जानेवारी 2025 ला पंकजा मुंडेंनी अमित शहांची भेट घेतली। तर 8 जानेवारी 2025 ला अजित पवार अमित शहांच्या भेटीसाठी पोहोचले। धनंजय मुंडेंच्या पाठीशी राहण्याची भूमिका अजित पवारांनी अमित शहांसमोर मांडल्याचं कळतंय। धनंजय मुंडे यांच्यावर राजकीय आरोप होत आहेत अशी माहिती अजित पवारांनी अमित शहांना दिली। 2 दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली होती। त्या भेटीनंतरही अजित पवारांनी मुंडेंना अभय दिलं होतं। धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांचीही चर्चा झाली होती। जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंविरोधात कारवाई नाही अशी अजित पवारांची भूमिका असल्याचं समजतंय। तर या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू, कोणालाही सोडणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची सुरुवातीपासूनच भूमिका राहिली आहे। की ही चौकशी करत असताना जो कोणी दोषी असेल, जो कोणी त्याच्याशी संबंधित असेल, ते तिथं सिद्ध झालं, लक्षात आलं तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल। मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ लेवलला काम करणारे व्यक्ती त्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गय करण्याचा निर्णय मुख्यमंत्री म्हणले मी त्याही मताचा आहे। धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीमधील ओबीसी नेते आहेत। तरुण तडफदार नेतृत्व आहे। छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ धनंजय मुंडे यांचंच नाव ओबीसी नेतृत्व म्हणून पुढे घेतलं जातं। ज्यावेळेस राष्ट्रवादीमधील फूट होती त्यावेळेस अजित पवार यांच्या पाठीशी धनंजय मुंडे हे भक्कमपणे उभे राहिले होते। अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची मैत्री ही सर्वात जणांना माहीत आहे। 2014 सुद्धा जेव्हा पराभूत झाले होते तेव्हा विरोधी पक्षनेते पद धनंजय मुंडे यांना देण्यामध्ये अजित पवार यांची महत्त्वाची भूमिका होती। संतोष देशमुखांच्या हत्येचा मुद्दा राज्यासह दिल्ली दरबारीही तापलेला असला तरी तुर्तास तरी धनंजय मुंडेंना दिलासा देण्यात अजित पवार यशस्वी ठरलेत असं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।